हाय यूट्यूब फॅमिली माझी, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना सगळे? तर मी आले पुण्यामध्ये लोहगावमध्ये आले. माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, त्यासाठी मी पुण्यामध्ये आले. आणि हा लग्नाचा ब्लॉग पूर्ण बघण्याच्या अगोदर जे कोणी सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. आणि हा ब्लॉग माझा होईल तेवढा शेअर करा. आणि हो, एक गोष्ट तुम्हाला वाटेल की अशीच आहे, नाही तर माझा लुक बघा आता ब्लॉग मध्ये. ओके, चला तयार होते मी. बाय. हळद लागली, हळद लागली, हळद लागली, हळद लागली. तुम तो हंसने की आदी हो, उस घर में खुशहाली आए जिस घर में तुम्हारी शादी हो।
चमकता गहना हो, फूलों की महकती वादी हो, उस घर में खुशहाली आए, जिस घर में तुम्हारी शादी हो, तारों का चमकता गहना हो। चला तर आता एंट्री पण झाली आहे नवरा नवरीची आणि मी जागा शोधते बसायला, कारण आई आणि माझी मावशी सापडत नाही आहेत मला कुठं, तर त्यामुळं चालू बघायचं इकडं तिकडं. तर असं खूप मस्त आहे आणि संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे 7 वाजता लग्न स्टार्ट होणार आहे. कारण दिवसभर एवढं ऊन असतं ना, तर त्यामुळं काहीच म्हणजे तर आता इथं बुद्धवंदना चालू होत आहे, त्यामुळं बसा बोलतोय मला, तरी पण जाऊन जातात, त्यामुळे व्हिडिओ काढते. कारण आता इथं माझी बहीण आहे, आई आहे, मावशी आणि माझी थांबलेली बहिणी आणि नाही बहिणी अशा आम्ही सर्व लाईनीला बसलेलं आहे. तर ओके, तर चला आता बसलेलं आहे म्हणजे मी तर व्हिडिओज काढते, ऐकायची आहे तुम्हाला. चला आता तुम्हाला बुद्धवंदना ऐकायची आहे, तर चला आवाज बिलकुल नाही करायचा. त्रिशरण पंचशील हा बुद्धिझमचा बेस आहे, म्हणून सुखा दुःखामध्ये आपण त्रिशरण पंचशील घेतो. शील, समाधी आणि प्रज्ञा हा आर्य अष्टांगिक मार्ग. त्रिशरण पंचशील या ठिकाणी त्रिशरण पंचशील होत आहे. सर्वांनी हात जोडायचे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंति बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंति धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंति संघं शरणं गच्छामि, तृतीयंति बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंति धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंति संघं सत्मिच्छाचार वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमच्च पमाददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. असमभिनीमित सायुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेनमारं. दानादिधम्मविधिना जितिवा मुनिन्दो, तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. मारातिरेकमभियु जितसा परति, घोरं पणालवकमथ मथ दयेखं. खन्ति सुदन्त विधिना जितिवा मुनिन्दो, तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं, दावद्गिचक्कमसणी वसुदारुणान्तं. मेत्तम्बुसेक विधिना जितिवा मुनिन्दो, तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. ओक्खीत खड्गमतिहत सुदारुणान्तं, धावन्ति योजनपथं कुलीमालवन्तं. देवी संकतमणो जितिवा मुनिन्दो, तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलु. साधु साधु. मंगलसूत्र
वैवाहिक जीवनामध्ये दोघांनी पदार्पण केलेलं आहे आणि त्याचं फक्त हे खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी होत आहे. आशीर्वाद घाल हात जोडायचा. गौतमजी आशीर्वाद हात जोडायचे. 1 मिनिट अजून विधी चालू आहे. 1 मिनिट. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वसत्तानुभावेन सदा सोऽपि भवन्तु. साधु साधु साधु. नथी मे शरणंगयं बुद्धो मे शरणंबरं एतेन सच्चवसेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणंगयं धम्मो मे. हात जोडायचे. बुद्धं नमामि. मी बुद्धाला अनुसरतो. धम्मं नमामि. मी त्यांच्या धम्माला अनुसरतो. संघं नमामि. मी त्यांच्या भिक्खू संघाला उभे राहायचे. समोर पाहायचं. हात जोडायचे. सर्वांना जय भीम करायचे. इथे जय भीमचा अर्थ बदलला. जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये हे आपणाला दोघंही नम्र विनंती करतायत. जय भीम जय भीम जय भीम. तर या ठिकाणी लग्नाचं प्रमाणपत्र जे आहे हे मान्यवरांच्या हस्ते दिलं जात आहे. भारतीय बौद्ध महासभेची सर्वच टीम, त्याचप्रमाणे प्रशांतजी वाघमारे प्रशांतजी रणपिसे, त्याचप्रमाणे दिनकरजी चिकाटे आणि सगळी भारतीय बौद्ध महासभेची टीम आणि वधू पालक वर पालक यांनी स्टेजवरती यायचंय. लग्नाचं प्रमाणपत्र हे या ठिकाणी दिलं जातं. घर बाबुल के किसी और की अमानत है. बेटी घर बाबुल के किसी और की अमानत है. दस्तूर दुनिया का हम सबको निभाना है. बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. मैके की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले. बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. नाजों से तुझे पाला मैंने, कलियों की तरह फूलों की तरह. बचपन में झुलाया है तुझको बाहों ने मेरी झूलों की तरह. मेरे बाग की
ऐ नाजुक डाली तुझे हर पल नई बहार मिले, मैके की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले। पाठवणी पण झालेली आहे, कारण 7 वाजता लग्न सुरू होतं, ते आता रात्रीचे 1:30 वाजलेले आहे, तर 1:30 वाजता आमची पाठवणी झालेली आहे। तर जे कोणी ब्लॉग बघितला असेल पूर्ण तर त्यांनी लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे मला सबस्क्राईब करा, ओके। कारण आता 1:30 वाजल्यामुळं सगळेजण असं झोपेला आलेले आहेत, तर आता त्यामुळं मी पण ब्लॉग बंद करणार आहे। तर चला, ओके, बाय, गुड नाईट, आय लव्ह यू। झोपा पण पूर्ण व्हिडिओ बघून झोपा, ओके, बाय।